नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. आज सुद्धा असाच एक वेगळा विषय आहे. तर मित्रांनो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण असे चांगले संदेश आपल्या मित्र नातेवाईकांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून जातात. त्याच्यामुळे शेअर नक्की करा आणि लाईकही करायचा. तर मित्रांनो, थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा विषय काय आहे. तर मटका हा इलिगली आहे, तरी त्याच्यावर ऍक्शन का झाल्या नाही पूर्वी? म्हणजे तो कायदेशीर नसताना त्याच्यावर ऍक्शन का झाल्या नाही? तर तो एक विषय पाहणार आहे आपण. आणि मटक्याने जी गळाचेपी केलेली आहे लोकांचा आणि खिसा फाडलेला आहे, त्याविषयी पण आपण याच्यावरती बोलणार आहे. बरंच काही याच्यामध्ये आपण डिटेल बोलणार आहे. तर मित्रांनो, ज्यावेळी मटका चालू झाला, म्हणजे सुरुवातीला जो कल्याण भगत आहे त्याचं एक साधं एक दुकान होतं ग्रॉसरीचं, म्हणजे किराणा मालाचं असं दुकान होतं. तिथे बसून तो करोडो रुपयाच्या उलाढाल्या करत होता वरळीमध्ये. वरळी बाजार म्हणून त्याने चालू केलं होतं. तर त्याच्यानंतर त्याचा टर्नओव्हर हा कमीत कमी 3,000 कोटीच्या आसपास असायचा. म्हणजे त्याची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी झालेली होती. म्हणजे एवढा पॉवरफुल तो होता. त्याच्यानंतर त्याच्या मुलाची हत्या झाली, त्याच्या सुरेश भगतची हत्या झाली. त्याच्या बायकोने आणि मुलानेच मिळून त्याचा कार्यक्रम केला. त्याच्यानंतर रतन खत्री तिथून ज्यावेळेस वेगळा झाला त्यावेळेस त्यांनी मेन बाजार म्हणजे मेन रतन किंवा त्यांनी सुद्धा वरळी म्हणून सुद्धा त्या टाईपच एक मेन बाजारच म्हणायचे त्याला, मेन रतन. तर तिथे काय केलं त्याने, पहिल्यांदा 1 रुपयाच्या पुढची बीट लावायची. अगोदर 25 पैशापासून लावायचे. जे कल्याण बाजारचं होतं ते 25 पैसे, 50 पैसे, 75 पैसे, 1 रुपया अशा बीट लागायच्या. त्यावेळी 25 पैशाला म्हणजे साधारणतः 1 रुपयाला 9 रुपये मिळायचे. आणि संगम असेल तर 1 रुपयाला त्या ठिकाणी तेव्हाही रेट 20,000 होता. तर मात्र या ठिकाणी जे रतन खत्री आहे जो पाकिस्तानमधून आला होता त्याने काय केलं, 1 रुपयाच्या पुढेच मटका खेळायचा. तर त्यावेळी काय झालं की शासनाच्या हे बऱ्याचदा लक्षात आलं. बरीच लोक म्हणतात की मटका इलिगल आहे पण का चालू असतो. तर ज्यावेळी ज्या मोठमोठ्या बुक्क्या आहेत तिथे लोक भाकरी बांधून आणायची. पहिली ओपनला काय येते, क्लोजला काय येते, आणि ती खेळत बसायची. 1-1 रुपयाने मटका खेळायची. म्हणजे हा मटका गरिबांसाठी होता. तर तिथं 200-300 लोक असल्यामुळे त्यांना काय करणार, पोलीस पकडून जरी कोर्टात घेऊन गेले तर काय सांगणार त्यांना की हा 1 रुपयाने मटका लावत होता. जज काय म्हणणार, द्या सोडून याला. त्याच्यामुळं त्यावेळी मटक्यावरती कुठल्याही ऍक्शन झाल्या नाही. की मटका हा एक गरीब लोक खेळतात, ज्यांना काही काम नाही अशी लोक खेळतात. त्यावेळीचा काळ सांगतो मी तुम्हाला, म्हणजे 70-80च्या दशकातला काळ सांगतो मी तुम्हाला. आता त्याच वेळी बघा बऱ्याच वेळा सट्टा मटका म्हटलं जातं. सट्टा म्हणजे काय आहे की सट्टा हा काय प्रकार आहे. सट्टा कशावर लावला जातो? सट्टा लावला जातो क्रिकेटवर, राजकारणावर. आता क्रिकेट म्हणजे काय की आता बाबा कुठला बॅट्समन किती रन बनवणार, कुठला बॅट्समन रन आउट होणार, किंवा कुठला बॉलर किती विकेट काढणार, या प्रत्येक गोष्टीवरती म्हणजे प्रत्येक बॉलवरती जी बिटिंग लागायची, जो सट्टा लागायचा, जे पैसे लागायचे, जो भाव लागायचा, त्याला म्हणायचे सट्टा. राजकारणात सुद्धा तसंच होतं की हा नगरसेवक किती वोटाने येईल, किंवा हा निवडून येईल का नाही येईल, किंवा ह्यांची किती सीटं येतील, बीजेपीची किती येतील, काँग्रेसची किती येतील, त्यानंतर इतर पक्षांची किती येतील. तर या पद्धतीने सट्टा लागायचा, त्याला म्हणायचे सट्टा. तर मटक्यामध्ये काय आहे, हा एक अंकाचा गेम आहे. म्हणजे हा एक काय गणित अंकाचा गेम आहे हा. याच्यामध्ये 1 रुपया लावला 9 रुपये येतात. त्याच्यामुळे असं सांगूच शकत नाही त्यात सट्ट्यासारखं की हा बॅट्समन इतके इतके फोर मारेल, किंवा ह्या बॉलला फोर मारेल, किंवा त्या बॉलला छक्का मारेल, किंवा त्या बॉलला त्याची विकेट जाईल, किंवा तो जाणून बुजून पुढच्याला रन आउट करेल. तर टोटली पहिले हे समजून घ्या की सट्टा वेगळा आहे आणि मटका वेगळा आहे. मटका हा अंकगणितावरती आहे, परंतु त्याच्यात सध्या गणित काहीही चालत नाही. त्याच्यात आता ज्याचं लक आहे त्यालाच मटका बसतोय. कारण बरीच लोक लाईनी बघून बघून थकली. कधीतरी कावळा बसायला, फांदे मोडायला एखादा वेळ होतो. आता गेल्या महिन्यात ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये बघा तुम्ही, मटका खेळणाऱ्यांचे किती लॉस झाले.
भयंकर लॉस झाले. अहो 10, 20, 50, 100 रुपयांनी खेळणारे म्हणजे ते जर 4 शो खेळले तर त्यांचे 1000, 1500, 2000 रुपये लॉस होतात. महिना झाला 60,000. मग तुम्ही विचार करा, जर मटका 5 रुपयाच्या पुढे आज घेतला जातो, किमान 5 रुपयाच्या पुढे, तर ही चोरून वगैरे कुठे घेतात तिथे, किंवा ऑनलाईन जे ऍप आहेत वगैरे ते. तर आता मटका हा कोणाच्या आधिपत्याखाली चालतोय? पूर्ण डीपी बॉसच्या. डीपी बॉस काय करते की प्रत्येक अचूक आकडे देते. बऱ्याच देशात ते फिरतायत आणि त्याच्या पोर्टलवर जवळजवळ त्याच्या अंडरमध्ये 150 मटक्याचे रिझल्ट येत आहेत. ते अचूक रिझल्ट असतात. तर जवळजवळ काही तर मटके हे डीपी बॉसनीच घेतलेले आहेत की बाबा तुमचा मटका आम्ही चालवतो या पद्धतीने त्यांना काय रेंट ठरवून दिलेले आहेत. ती डीपी बॉसची मोठी टीम आहे, ती आता टीम चालवते. आता सध्या काय झालेलं आहे की जिथल्या तिथं प्रत्येकाला हप्ते पोचतायत आणि आता मटका हा गरिबांचा राहिला नसून हा श्रीमंतांचा झालेला आहे. म्हणजे याच्यात लाखो करोडोच्या बेटिंग लागतात. लाखो करोडोंच्या करोडो रुपयाचे टर्नओव्हर याच्यामध्ये रोजचे होतात. त्याच्यामुळे ही जी फसवा फसवी चाललेली आहे, एक आकडा जर त्याने धरला, चार ओपन बंद 4 क्लोज बंद जर धरले, 8 आकडे म्हणजे एकच आकडा 2 वेळा 4 आकडे, तर राहिलेल्या 2-3 आकड्यातच तो खेळ पूर्ण 5 दिवस मुंबईला आणि 5 दिवस कल्याणला त्याच पद्धतीने त्याचा चालू असतो. त्याच्यातलंच घर कुठेतरी मागे पुढे कटात सेम डबल अपोजिट पूर्ण चक्राकार माणसं करून टाकलेले आहेत त्यांनी. म्हणजे मी तर म्हणेन की दिवाळीपासून सुद्धा ह्या मटक्यामध्ये कुठल्याही लोकांना या ठिकाणी यश राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे मटका खेळताना आपण आता खूप विचार करणं गरजेचं आहे. आणि एक माणूस मला सारखी म्हणजे कुठलाही व्हिडिओ असो, माझे नवीन नवीन विषय असतात, तर हे मटकाला आपण काही प्रवृत्त करत नाही किंवा मी कुठलंही त्याचं प्रमोशनही करत नाही की मटका खेळा म्हणून. पण एक गृहस्थ असा आहे आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये की मी कुठलाही व्हिडिओ टाकला तरी त्याला एकच कमेंट असते की मटक्यात सुट्ट्या मध्ये सहजपणे कसे पैसे कमवायचे. तर मित्रा, याच्यामध्ये काय करा, स्वतः अभ्यास करा. कसा की कुठले आकडे येत नाहीत. आता आपल्याला बरेच प्रोफेसर काय करतात बघा तुम्ही, 10-15 प्रोफेसरचे व्हिडिओ पहा, 10 ओपन तर निघून येतात त्यांच्या बाजूला, त्याच्यात माणसांच्या हाती काही लागत नाही. पण तुम्ही काय करा, तुम्हाला जर सुट्ट्यामध्ये पैसे कमवायचे असतील तर तुम्ही पहिली गोष्ट जे येणार नाही ते आकडे बाहेर काढा. राहिलेले आकडे बेताने खेळा. मटका रोज आहे, मटका काही कुपनावर चाललेला नाही. आपण संपू पण मटका इथेच राहणार आहे. त्याच्यामुळे सुट्टा जरी असला तरी तो मटका सोपं गणित आहे असं नाहीये. गणित तर नाहीच आहे, मी म्हणेन या ठिकाणी लकच आहे. कारण मटकेवाला म्हणतो आमच्याकडे बुद्धिवान माणसं किती पाठव, टर्न काढणारी किती, पार 60 वर्षापासून टर्न काढणारे पाठव, पण नशीबवान नको. बघा, जे जुगार समजा पत्ते पण खेळत असतात ते म्हणतात किती हुशार माणूस पाठवले, पण एखादा जर लक असतात म्हणजे जे पत्ते पिसतात, 13 पत्त्याची रम्मी खेळतात, जॅकपॉट खेळतात, तर त्याच्यामध्ये जुगार चालवणारा म्हणतो की नशिबान नको आम्हाला, हुशार किती पण येऊ द्या. कारण त्याला माहितीये हुशार याच्यात चालतच नाहीये, याच्यात चालतं लक. आणि तुमच्या नशिबात असेल तर तिथून धन येणार तुम्हाला. मग त्याला कुणीही अडू शकत नाही. मग तिथे कुठली लाईन नाही चालत, कुठला टर्न नाही चालत. येणार तर येणारच पैसे, म्हणजे विधीचं विधान आहे. त्याच्यामुळे नेहमी तुमच्या लकवर विश्वास ठेवा आणि जे आकडे येणार नाहीत तेच सुट्टे खेळा. आता कारण तुम्ही बघितलं असेल मागचा आठवडा किंवा त्याचा मागचा आठवडा, त्याच पत्ते येतात, तेच ओपन टू क्लोजला जाते. माणसाची बुद्धी भ्रमिष्ट झाली खेळताना आणि माणूस इथपर्यंत खेळतो की शेवटचे 10 रुपये पण ठेवत नाही जवळ. पूर्ण पैसे 3:30 वाजेपर्यंत माणूस मटका खेळतो. सकाळी जर त्याने 12ला कुठली घरं काढली असतील, खेळत असेल, तर तो 3 वाजेपर्यंत मटका खेळून जवळचे संपूर्ण पैसे संपवतो आणि घरी मोकळ्या हाताने येतो. माझे व्हिडिओ ज्यावेळी हे मटक्याचे प्रोफेसर वागतात, तर त्यातल्या एकाने मला ट्रोल केलं की म्हणजे मी जसं म्हटलं की हे बघून मिसगाईड होतात लोक खेळायला, तर ते धरून मला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु व्हिडिओ काही टाकला नाही शनिवार, आजचा वार सोमवार. कारण मित्रांनो, नेहमीच मी सांगतो, कुणीही कुणाला या ठिकाणी पैसे कमवून देत नाही. लक्षात घ्या, कुठला मास्टर असो, कुठला प्रोफेसर, पण त्यांचं त्यांनीच खेळायचं ना.
मग कशाला ग्रुप बनवतात? गोल्डन ग्रुपमध्ये या, सिल्वर ग्रुपमध्ये या, डायमंड ग्रुपमध्ये या, 1000 भरा, 2000 भरा फी, महिन्याची एवढी, वर्षाची. मग तुम्ही एवढेच हुशार आहात तर तुमच्याकडे 1000-2000 रुपये असतील, त्याचे करोडो करा ना. कशाला डिस्क्लोज करता गेम? करू नका ना, डिस्क्लोज करू नका. ज्याच्यामुळे काय होतं, मिडल क्लास माणूस एक विश्वासाने कशाच्या की मला काहीतरी येईल याच्यातून, एक दुसरा मार्ग. कारण तो बाहेरच्या जगात, दुनियेत वैतागलेला असतो काम करून करून. त्याला कुठून तरी थोड्याफार पैशाची गरज असते. म्हणून तो नेहमी लॉटरी खेळत असतो, जुगार जमले तर जुगार खेळतो किंवा मटकाही खेळतो. बऱ्याच काय अशा लॉटरीची तिकीट काढणे किंवा तुमचे काही लकी ड्रॉ असतील त्याच्यात भाग घेणे. त्याला वाटतं कुठून ना कुठून मला काही ना काही येईल. किंवा MLM सारखे मार्केटमध्ये काम करणे, चेन मध्ये काम करणे, किंवा 1 लाख रुपये टाकले तर महिन्याला 4%, 5%, 10% येणारा असा बिझनेस करणे. तर बरीच लोक मित्रांनो हे प्रयत्न का करत असतात की आपल्या बरोबर जी आपली फॅमिली आहे तिला आपल्याला कुठंतरी सुख द्यायचे, कुठंतरी आपल्याला फिरायला घेऊन जायचे, किंवा घरात कुठेतरी काही वस्तूंची कमी असेल, वॉशिंग मशीन नसेल, फ्रीज नसेल, काही गोष्टी घ्यायच्या असतात. लोक ही आता बघा, साधारणप्रमाणे मला सांगतो मी, ज्यांच्या जमिनी ज्यांनी विकल्या मटके खेळे जे बरबाद झाले ते शांत होतात. पण जो मध्यमवर्गीय किंवा जो आपला मजूर वर्ग आहे यांना आशा लागलेली असते की आपल्याला आज ना उद्या इथून काहीतरी होईल, संगम लागल 5-10 रुपयाचा, 2-3 लाख रुपये येतील. म्हणजे उम्मीद पर दुनिया कायम आहे ज्याला आपण म्हणतो. माणसाची इच्छाच असते आणि ही इच्छा त्याला पुढं पुढं करत असते. तो काय कोणाच्या कशावर बसलेला नसतो. परमेश्वराने त्याला त्याचं आयुष्य दिलेलं आहे. तो कुणाकडे भीक मागत नाही, तो कुणाचं काही बघत नाही, कुणी त्याला मोठं करत नाही. त्याचं नशीब आणि तो त्याच्या बरोबर असतो. त्याच्यामुळं माझी खेळणाऱ्यांना विनंती आहे, जपून, कारण खूप मटका खराब चाललेला आहे. खूप माझ्यापेक्षा तुम्ही तर कित्येक दिवस मटका खेळत असाल, पण मी जसे व्हिडिओ काढतोय, जशा गोष्टी लक्षात येत आहेत, जशा कमेंट येत आहेत, चांगल्या कमेंटला आपण नेहमीच दुसऱ्या व्हिडिओ मधून उत्तर देतो. त्याच्यामुळं कुठल्याही व्हिडिओला की मटक्यात काय येईल हे असं टाकू नका. कारण आपल्यात महिला वर्ग सुद्धा प्रचंड आपल्या युट्यूबमध्ये ग्रुपमध्ये सामील आहेत. एकच मटका सुट्टा काय येईल आणि ते टाका हे टाका असं करू नका. कारण ज्यावेळेस मटक्याचे व्हिडिओ होतात त्यावेळेस महिला भगिनी हा व्हिडिओ पाहत नाहीत. त्यावेळेस जे मटक्याचे जे प्रेमी आहेत ते पाहतात. ज्यांना याची आवड आहे, ज्यांना जुगाराची आवड आहे किंवा कशाची आवड आहे, अशी लोक ह्याच्यात खेळतात. मी पुन्हा पुन्हा सांगत असतो, आपण मटक्याचं प्रमोशन करत नाही. मटका हा कधीही चांगला नव्हता आणि असणार नाही, होणारही नाही. कारण आज बघा तुम्ही, सगळे बुक्की चालवणारे दिग्गज आहेत, करोडोचे धनी आहेत, अंडरवर्ल्डच्या लोकांना हप्ते चालू आहेत, सगळ्या लोकांना हप्ते चालू आहेत. सर्वसामान्य माणसाची कंबर मोडण्याचं काम हा जुगार करत आहे, हा मटका करत आहे. मटका दिवसातून लोक 4 वेळा खेळतात, मुंबई आणि कल्याण, ज्याचा विश्वास आहे ते. मला सांगा मित्रांनो, प्रत्येक शोला 200-250 रुपये जरी गेले, किती कमी पैसे खेळणार असला, किती नाही आता खेळायचंच नाही, 5, 50, 100, 200 तरी सुद्धा 1000 रुपये जातात. मटका खेळणाऱ्याला कुठं 50,000 पगार असतो? त्याचं याच्यातूनच चाललेलं असतं, इकडून घे, त्याचे घे, याला दे, याचे घे, त्याला घे, थोडंफार बसलं ऍडजस्टमेंट कर, दारू बिरू घे, पार्टी घे, मटन घे, चिकन घे, फिर कुठं तरी, आणि ते पैसे घालून परत मग दुसरं कर्ज करून तो काम खेळण्याचं चालत असतं. त्याच्यामुळे माझे नेहमीच आपले जे बरेच आपले सबस्क्रायबर जरी आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की मटका खेळताना खूप जबाबदारीने खेळा. आणि कसं खेळा की काही येणार नाही हे बघा. भले तुम्ही 8 दिवस लक्ष ठेवा, 15 दिवस लक्ष ठेवा, महिनाभर लक्ष ठेवा की आता काय आलेलं नाही, काय घर कुठली बंद आहे. पण नुसतं एकाच घरावर खेळू नका, 2-2, 3-3 घरं सुट्टी खेळा. आले त्यात समाधान माना, नाही तर तेच डबल करून पुढे लावतात काय काय लोक. तर त्याच्यामुळे हा लॉस प्रामुख्याने होत असतो. त्याच्यामुळं माझी विनंती आहे मित्रांनो की आपलं घर दार प्रपंच सांभाळून आणि कुणालाही व्हिडिओ मधून ट्रोल न करता, ज्यांना कुणाला आता माझं समजत असेल, कुणीही ट्रोल न करता व्हिडिओ काढायचे. कारण ऑन कॅमेरा येऊन आम्ही व्हिडिओ काढतो, आम्ही असं मागून कधी व्हिडिओ काढलेला नाही. मग त्या बैलगाडा शर्यतीच्या मुलाखती असतील, पोलीस स्टेशनच्या मुलाखती असतील, कायद्याच्या असतील, ऑन कॅमेरा येऊन आपण या ठिकाणी बोलतो. आपण पाठीमागून कुणालाही चिडवत नाही, हिनवत नाही. कुठल्याही वर्गाला आपण आपल्या चॅनल मधून आजपर्यंत दुःख दिलेलं नाही.
त्याच्यामुळे ट्रोल करणाऱ्याने सुद्धा थोडा हिशोब धरायचा. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि शेअर करा, लाईक करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.